महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। शनी मांडळ येथे शनेश्वर जन्म उत्सव व शनी अमावस्या निमित्ताने लाखो भाविकांनी घेतले दर्शन। नंदुरबार जिल्ह्यातील शनी मंडळ गावात जागृत देवस्थान आणि साडेसाती विद्यापीठ शनी महाराज यांचे सुंदर असे मंदिरात भाविक भक्त जनदर्शनासाठी गुजरात महाराष्ट्र प्रदेशातून येत असतात। आज शनी महाराज जन्म उत्सव व शनी अमावस्या दोघे एकत्र आल्यामुळे लाखो भाविकांची दर्शनासाठी लांबलचक गर्दी होते। भाविकांचे रांगेतच शांतपणे दर्शन व्हावे म्हणून नंदुरबार पोलीस तैनात असून चोख बंदोबस्त सुरू आहे। पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास सौ SP मॅडम यांच्या शुभ हस्ते शनेश्वर महाराजांची आरती करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। त्याप्रसंगी पोलीस निरीक्षक SP मॅडम, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, पत्रकार प्रभाकर आडगाळे, पत्रकार मुरलीधर माळी, गणेश पाटील, शनेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पाटील, सचिव संतोष पाटील, सेवेकरी दिलीप धनगर आणि सर्व विश्वसनीय संचालक मंडळ शनीभक्त देवेंद्र पांढाळकर महाराज उपस्थित होते। गावकऱ्यांची मराठी शाळेत भंडाऱ्याचे आयोजन केले होते। तसेच 7 दिवस ज्ञानेश्वरी पारायण, गाथा आणि कीर्तन श्रवणाचा लाभ घेतला। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुरलीधर माळी सोबत प्रभाकर अडागळे, नंदुरबार। मी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिनेश बदाने, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे। आज शनी मांडळ या ठिकाणी शनी अमावस्या व शनी जन्मोत्सव या निमित्ताने भाविकांचा एक चांगला महोत्सव या ठिकाणी आहे। भाविक दर्शनासाठी लांबून येतात, त्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला असून सर्व भाविकांना योग्यरित्या व्यवस्थित दर्शन घेण्यात यावी याची आम्ही काळजी घेत आहोत। सर्वांना या निमित्त शुभेच्छा। उत्सव आणि शनिवारी येणारी शनी अमावस्या या निमित्ताने आमच्या या शनी मांडळ गावामध्ये शनिदेवाच्या दर्शनासाठी महापर्वणी भरलेली आहे आणि त्या निमित्तानं लाखो भाविक या ठिकाणी दर्शन घेत आहेत शनिदेवाचं। शनी मांडळ हे शनी साडेसाती मुक्तिपीठ आहे आणि त्या निमित्तानं सकाळपासून म्हणजे 5 वाजेपासून पहाटेपासून या ठिकाणी अमावस्या सुरू झाली आणि तेव्हापासून भाविक या ठिकाणी दर्शनाचा लाभ या ठिकाणी घेत आहेत। आणि म्हणून या ठिकाणी केवळ महाराष्ट्रातील नाही तर मध्य प्रदेश, गुजरात या राज्यातनं भाविक येत असतात आणि म्हणून कोणी भाविक या ठिकाणी या शनी मांडळमधून उपाशी जाऊ नये या दृष्टिकोनातनं ग्रामस्थांच्या वतीनं त्याचबरोबर शनेश्वर विश्वस्त मंडळाच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी केलेलं असतं आणि मग प्रत्येक भाविक या ठिकाणी महाप्रसाद घेऊनच या गावातनं दर्शन घेऊन त्या ठिकाणी जात असतं आणि म्हणून हे साडेसाती मुक्तिपीठ आहे आणि म्हणून लाखोच्या संख्येला भाविक या ठिकाणी दर्शन घेत आहेत। नीलांजनम समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तन्नमामि शनिश्चरम। संपूर्ण भारतामध्ये असलेले भगवंत शनिदेवाचे मंदिर, तीर्थक्षेत्र नाना प्रकारच्या शक्तीने युक्त आहे, पण मात्र संपूर्ण भारतामध्ये नवसाला पावणार प्रत्येक भक्ताची मनोकामना, मन इच्छा परिपूर्ण करणार असं हे शनी मांडळ तीर्थक्षेत्र आहे, ज्याला शनी साडेसाती मुक्तिपीठ असं गणलं गेलेलं आहे। शनी अमावस्या पर्वणी आणि देवाचा जन्मोत्सव असा विशेष असा योग आजच्या दिवशी या 2026 वर्षामध्ये आलेला आहे। तब्बल 22 वर्षाच्या नंतर भगवंत शनिदेवाची ही लीला तुम्हाला आणि मला आज बघायला मिळते आहे आणि या पर्वणी निमित्त गुजरात, मध्य प्रदेश, तामिळनाडू अशा विविध राज्यातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्तांची मंदिर आई आज देवाच्या दर्शनासाठी, देवाचं स्वरूप बघण्यासाठी इथे जमलेले आहे। या शनी मांडळ तीर्थक्षेत्री जो कोणी भक्त येतो त्या भक्ताची साडेसातीची तीव्रता कमी होते, शनिदेवाच्या कृपेने इच्छा आकांक्षा पूर्ण होत आहे। धन, धान्य, पुत्र, पौत्र, संपत्ती तसेच नवसाला पावतात आणि भगवंत शनिदेवाच्या कृपेने विद्याभ्यास उत्तम सरस्वती या क्षेत्री भगवंताच्या आशीर्वचनाने प्राप्त होत असते। राजकीय क्षेत्राचे मालक, आध्यात्मिक मालक जर म्हटले तर ते भगवंत शनिदेव। यामुळे या तीर्थक्षेत्री राजकीय क्षेत्रातले गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील अनेक नामवंत आजच्या दिवशी दर्शनासाठी येत असतात। म्हणून समस्त शनी भक्तांना विनंती आहे की या पर्वणी निमित्त शनी मांडव तीर्थक्षेत्री येऊन भगवंत शनिदेवाचं दर्शन घ्यावं
आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा. जय शनिदेव. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.